मित्रांनो नमस्कार. आजचा व्हिडिओ आहे आपण लाईनमध्ये गाड्या चालवत असताना उजव्या लाईनमध्ये गाडी चालवतो तेव्हा तर काय काळजी घ्यायची आहे त्याबद्दल मी बोलणार आहे. आता आजची तर उजव्या लाईनची आहे, नंतर एक एक व्हिडिओ असा वाढवत जाईल मी आणि तिन्ही लेनमध्ये गाडी कशी चालवायची तेही सांगेल. तर या ठिकाणी वाहतूक कोंडी आहे. वाहतूक कोंडीमध्ये आपण उजव्या साईडला समोरचा डिझायरवाला दादा बघा कुठं गाडी चालवतो, त्याच्यामुळे त्याच्या जे लेफ्टला म्हणजे आपल्या लेफ्टच्या लाईनमध्ये जे गाड्या आहेत त्या राईटला येत आहेत. बघा ह्या डिझायरवाला कसा लगेच राईटला येण्याचा प्रयत्न करतो. तर यांनी देखील त्यांच्या राईट साईडला थोडंसं अंतर ठेवायचं आणि गाडी चालवायची आहे. पण त्यांनी बघा एकदम लाईनच्या जवळच गाडी घेतली आणि लाईनच्या जवळ गाडी घेऊन गाडी चालवत आहेत. हे पूर्ण चुकीचं आहे मित्रांनो. कमीत कमी 1 फूट अंतर तुमचं जे लाईन आहे त्या लाईनमध्ये आणि तुमच्या गाडीच्या टायरमध्ये राहायला पाहिजे, जेणेकरून तुम्हीही सुरक्षित होता आणि तुमचा वेग देखील सर्वांचा वाढतो. आणि सर्वात महत्त्वाचं, गाडीला गाडी टच नाही होणार किंवा गाड्यांचं डॅमेज नाही होणार याची खबरदारी घेतली जाते. आता याच्यामध्ये होतं काय, तुम्ही जेव्हा जागा नाही सोडत तेव्हा तुम्हाला लेफ्ट साईडनी दुसऱ्या एक्स्ट्रा लाईन तयार केल्या जातात आणि तिथं तुम्हाला अजून उजवीकडे पुश केलं जातं. ते कसं ते पण दाखवतो तुम्हाला. आता इथं पण पाहू शकता, हे बघा किती उजव्या बाजूला आलेत त्या. तर ही तर गाडी पूर्ण अर्धी आपल्या लाईनमध्ये आहे अमेज आणि अर्धी त्या साईडला आहे. रिक्षा पूर्ण आपल्या लाईनमध्ये आल्यासारखी आली आहे, फक्त तिचा एक टायर पलीकडल्या साईडला आहे, नाहीतर बाकी सर्व आपल्या लाईनमध्ये. आता त्याच लाईनमध्ये गेली रिक्षा बघा, परत त्या लाईनमध्ये गेली. मी रिक्षा पुढं घेणार गाडी पुढं घेणार की रिक्षा लगेच पुढं घेतली गेली आणि उजव्या बाजूला लगेच पुश करण्यात आली. त्या ठिकाणी आता व्हिडिओ नाही आहे, व्हिडिओ काढायचा होता पण व्हिडिओ लाईव्ह स्ट्रीमिंगला साऊंड येत नाही आहे आणि ही लाईव्ह स्ट्रीमिंगचं हे व्हिडिओ आहे. तर ते दादा बघा मला कसं राईट साईडला दाबतायत. त्यांना बोललो मी की तुम्ही राईट साईडला तुमची रिक्षा का दाबतायत, तुम्ही तुमच्या लाईनमध्ये चाला. पण त्यांचं म्हणणं असं होतं की आता तू मला गाडी चालवायचं शिकवणार का. तर हे पूर्ण चुकीचं आहे. जर मी आता इथं दिसतंय सरळ सरळ लाईन कुठल्या साईडला आहे, लाईन कुठली आहे कुठं. आता ही इनोवा क्रेस्टा पण आहे, ती पण पूर्ण आपल्या लाईनमध्ये आहे. आता यानं होतं काय माहिती आहे का, जर तुम्ही असे जर प्रकारे गाडी चालवली तर समोर जिथं एक्झिट आहे किंवा एंट्री आहे त्या ठिकाणी रोड आपल्या इथं नॅरो होतो. आता या ठिकाणी देखील एक फ्लायओव्हरवरती चढणारा रोड आहे आणि 2 लेन चढतात, एक नाही. आपली पण जाते आणि हे जे लेफ्ट साईडची लेन आहे ते देखील फ्लायओव्हरवर जाते आणि लेफ्टला खाली एक लेन उतरते साखर संकुलकडे जाण्यासाठी. तर तसं असताना राईट साईडला पूर्ण दाबण्याची आवश्यकता नाही. होतं काय, त्या ठिकाणी वर चढण्यासाठी 3-4 लाईन आणि जे लेफ्टनी येतात ते लोक तुम्हाला राईट साईडला पुश करतात आणि ते पहिले जातात आणि आपण अडकले जातो. म्हणजे चुकीचा माणूस पुढं जातो आणि आपण मात्र तिथंच अडकले जातो. तर या ठिकाणी बघा लगेच क्रेस्टावाले दादा कसे आपल्याला राईट साईडला दाबतात. आता बघा बरं, बरोबर लाईनमध्ये आहोत तरी पण ते राईटला दाबत होते मला. आणि हे पूर्ण चुकीचं आहे. तुम्ही तुमच्या लाईनमध्ये गाडी चालवा, प्रॉपर लाईनची शिस्त पाळा. जर लाईनची शिस्त पाळली तर सर्वांनाच त्याचा फायदा होणार आहे. वाहतूक कोंडीवरती देखील त्याचा परिणाम होणार आहे. तुमची वाहतूक कोंडी कमी करू शकता जर अशा प्रकारे जर गाड्या सर्वांनी चालवल्या तर त्या ठिकाणी वाहतूक कोंडी होणार नाही आहे. आणि मागलचा जो पुढे जाणार आहे तो चुकीच्या मार्गाने पुढे जो जातो तो पुढे न जाता तो देखील लाईनमध्येच थांबेल. जर सर्वांनी जर लाईनची शिस्त जर पाळली तर मला नाही वाटत की आपल्या देशामध्ये ट्रॅफिकची समस्या उद्भवेल. आणि आत्ताचं जे जागतिक सर्वे आहे तर त्याच्यामध्ये आपल्या पुण्याचा 5वा नंबर लागतो जगामध्ये बरं का ट्रॅफिकच्या बाबतीत. तसं पाहायला गेलं तर पुण्यामध्ये काहीही ट्रॅफिक नाही आहे, पण लोक फक्त चुकीच्या पद्धतीनं गाडी चालवतात आणि चुकीच्या पद्धतीनं गाडी चालवल्यामुळं इथं वाहतूक कोंडी होते. जो राईट साईडला आहे तो पुढे गेला पाहिजे, पण आपल्या इथं तसं नाही आहे. लेफ्ट साईडनी जो येतो तो लेफ्ट साईडनी शेवटपर्यंत जातो आणि नंतर पूर्ण लाईन राईटला दाबतो आणि तो पहिला जातो आणि एवढा कॉन्फिडन्सला जातो की बाकीचे सर्वजण चुकीचे चालत आहेत आणि ते अडकले कुठं जातात तर ह्या अशा प्रकारे गाडी चालवण्यामध्ये अडकले जातात. आता बघा मी कशा प्रकारे गाडी चालवतो. मी अजिबात हे बघा इथं खाली गेली 1-2 लेन, आपली लेन कुठे आहे, बरोबर प्रॉपर लाईनमध्ये गाडी ठेवायची. लेफ्टच्या लाईनमध्ये आणि आपल्या टायरमध्ये अर्धा 1 फुटाचं अंतर ठेवा आणि आपल्या डिवायडरमध्ये आणि आपल्यामध्ये 1-1.5 फुटाचं अंतर ठेवा आणि गाडी चालवा. मला वाटत नाही आहे की वाहतूक कोंडी होईल म्हणून.
आता वाहतूक कोंडीमध्ये कसे अडकले जातात सरळ चालणारे माणसं ते मी समोर दाखवत होता. या ठिकाणी समोर जसं जसं आपण जाल तसं तसं हे बघा रिक्षावाला, तोच रिक्षावाला आहे. परत तिथंच गाडी कशी चालवतोय, 1 नंबर लेनमध्ये पण नाही आणि 2 नंबर लेनमध्ये पण नाही. आणि अशा सिच्युएशनमध्ये जर गाडीला धक्का लागला तर चूक कोणाची असणार आहे हे कळालं पाहिजे. पण नाही, अजिबात नाही आहे आपल्या इथं ना. आता इथं रिक्षा बंद पडली आहे लेफ्टच्या लेनमध्ये, तर सर्वजण राईटला. आता जो पुढं आहे तो पहिला हे बघा, त्यांना पण जायला जागा दिली पाहिजे, आपणही गेलं पाहिजे. जर अशी काही अडचण निर्माण झाली तर एका लेनमध्ये 2 लेन चालल्या पाहिजेत. तर कशा, तर थोडंसं अंतर ठेवा. एक लेन लेफ्टच्या लाईनमधली गेली एक गाडी की लगेच दुसरी सरळच्या लेनमधली गेली पाहिजे. म्हणजे 1-2 1-2 1-2 असं जर झालं तिथं तर वाहतूक कोंडी होणार नाही आणि सर्वजण आपण पुढं जाऊ शकतो. पण होतं काय, जेव्हा मी एखाद्याला जागा देतो तर पाठीमागचाही त्याला घेऊनच त्याच्या पाठीमागच जाण्याचा प्रयत्न करतो आणि दुसऱ्या लेनला कट करण्याचा प्रयत्न करतो. तर असं न करता सर्वांनीच आरामात जर गाडी चालवली, एका लेनमध्ये जर गाडी चालवली तर अवश्य आपण वाहतूक कोंडीमधून बाहेर निघू शकतो आणि वाहतूक कोंडीचा प्रश्न जो आहे तो आपण सोडवू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे या ठिकाणी बघा कशा प्रकारे रोडची डिझाईन केलेली आहे, रोडची आखणी केलेली आहे. पूर्ण साईडची डिवायडर काढली पट्टी देखील आहे, मधली सेंटर पट्टी देखील आहे जी लाईन पट्टी आहे ती, आणि त्याच्यानंतर लेफ्टला जी एंड पट्टी आहे रोडची ती देखील अगदी व्यवस्थित दिसते. आणि म्हणून या ठिकाणी लेन फॉलो करणं सुरळीत होतं किंवा समजतं लोकांना. तर अशा प्रकारचेच रोड पाहिजेत सर्व ठिकाणी. पण जसं पुढं आलो आपण, इथं देखील हा मोठा रोड आहे मित्रांनो, तरी देखील लेन दिसत नाही आहेत. आता सगळ्यात महत्त्वाचं, ही चूक कोणाची आहे? ही चूक तर ड्रायव्हरची नाही आहे. पण तरी देखील आता बघा राईट साईडला दिसते, लेफ्ट साईडला पट्टी दिसते आता इथं. पण हे कियावाली गाडी कुठं चालते पाहिलं? डिझायरवाला कुठं चालतोय? डिझायरवाला तिकडं चालतोय म्हणून कियावाला इथं चालतोय. जर डिझायरवाला प्रॉपर त्याच्या लाईनमध्ये चालला असता, मी जसं माझ्या लाईनमध्ये प्रॉपर चालतोय बघा, तर वाहतूक ही अशा प्रकारे झाली पाहिजे जसं की मी आता गाडी चालवतो. आता मी मात्र कसे अडकतात लोक ते दाखवतो. आता आपण आता डाव्या साईडला हळूहळू जाणार आहोत. आता मी डाव्या साईडला गाडी काढतो हळूहळू. आणि हा एक फायदा होतो मित्रांनो, जर लाईन बदलायची असेल ना, जर अंतर ठेवलेलं असेल गाड्यांनी, तर तिथं विनाकारण कोणालाही हॉर्न न वाजवता आपण हळू आपली गाडी लेफ्टला किंवा राईटला घेऊ शकतो. आता बघा, तो डिझायरवाला दादा कुठं चालत होता, तेच लेन आहे. सर्वजण अडकलेत. कियावाला कुठं चालत होता, पुढं जातोय. मी लाईन बदलली म्हणून मीही पुढं जातोय. त्याच्यासाठी उजव्या बाजूला आपल्या गाडी डिवायडरच्या जवळ न लावता थोडंसं अंतर ठेवून गाडी चालवायची. अंतर ठेवून जर गाडी चालवली तर वाहतूक कोंडी होणार नाही. आता बघा, मी तिसरी लेन देखील केली आहे आणि तिसऱ्या लेनमध्ये शिफ्ट झालो आहे. हे रिक्षावाला बघा, आता रिक्षावाल्याला जर धक्का लागला असता ना, त्याला माझं नुकसान आणि त्याचंही नुकसान भरून द्यायला लागलं असतं. त्याच्यासाठी विचार करा. मी अजिबात राईटला गेलो नाही. चुकीचं आहे, पूर्ण चुकीची गाडी चालवत होता तो. तिथं चुकला गेलेला नाही. चुकला गेलेला माणूस तेव्हाच कळतो आणि तिथं चुकीचंच वागला आहे तो माणूस. आणि जर चुकीचा कुणी वागत असेल तर त्याचा जास्त विचार नका करू. आपल्या राईट साईडला जर आपण अचानक गाडी घ्यायला गेलोत आणि जर दुसऱ्या गाडीला जर आपली गाडी टच झाली तर त्या ठिकाणी आपली चूक राहणार आहे. त्याच्यासाठी शक्यतो होता होईल तेवढं आपल्या उजव्या बाजूच्या गाड्यांना वाचवायचं आहे आणि डाव्या बाजूला देखील थोडंसं अंतर ठेवून गाडी चालवायची आहे, जेणेकरून वाहतूक कोंडी होणार नाही आणि कोणाच्या गाडीचंही नुकसान नाही होणार. आणि सगळ्यात महत्त्वाचं, लोकांचा जो म्हणतो ना आपण रक्त आटण्याचं काम जे होतं ते होणार नाही आहे. सर्वांनाच सुरक्षित प्रवास करता येईल आणि जे म्हणतो ना आपण की मोकळा श्वास घेऊन गाडी चालवता येईल. तर बघा, अशा प्रकारे आपण गाडी चालवू शकतो. व्हिडिओ लास्टपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद. जर सबस्क्राईब नसेल केलं आपल्या चॅनलला तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि इतरही व्हिडिओ आपले शेअर करण्याचा प्रयत्न करा. इथं बघा, मी राईटच्या लेनमध्ये जाणार होतो पण पाठीमागे एक जवळच गाडी होती, तर त्यांना पहिलं जाण्यासाठी प्राधान्य दिलं आणि त्याच्यानंतर मी माझी गाडी राईट साईडला घेतली आहे. अशा प्रकारे गाडी चालवायची असते. लाईनचा अशा प्रकारे वापर करायचा असतो. आपणही सुरक्षित राहायचं असतं आणि इतरांनाही सुरक्षित ठेवायचं असतं. प्रवास हा सुरक्षित आणि लवकर झाला पाहिजे.